ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुनच्या बाबतीत घडलेला सर्व प्रकार गिरिजा आणि नुपूरपर्यंत पोहोचणार आणि गिरिजा व नुपूर आता सायलीच्या मदतीला ताबडतोब धावून येणार. आता नेमकं कसं काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे आता गिरिजा ही तिच्या घरी बसलेली असते आणि आता ती मोबाईलवरती बातम्या बघत असते आणि त्याचवेळी तिला आता सोशल मीडियावर रीलमध्ये ती बातमी सापडते ज्यामध्ये असं येत असतं की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांवरती जो खुनाचा आरोप झाला होता त्यातून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी स्वतःची अगदी निर्दोष सुटका केलेली आहे आणि खरा गुन्हेगारसुद्धा सापडलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला इकडे नुपूर ही तिच्या किचनमध्ये काम करत असताना गिरिजाचा नुपूरला फोन येतो आणि गिरिजा नुपूरला तिने जी बातमी बघितली ती सांगते. आता हे ऐकून नुपूरलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. गिरिजा म्हणत असते, नुपूर आपल्याला ताबडतोब सायलीकडे जायला हवं. अगं जेव्हा जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा तेव्हा सायली आपल्या मदतीला धावून येते आणि आज सायली इतक्या मोठ्या संकटात होती आणि आपल्याला साधं माहीतसुद्धा पडलं नाही गं. आपल्याला आता माहिती झालेलं आहे तर आपणही तिच्याकडे गेलं पाहिजे. आपल्या मदतीची तिला गरज असू शकते. नुपूर म्हणते, हो अगदी बरोबर बोलतेस तू गिरिजा, आपण दोघींनीही ताबडतोब तिकडे जायला हवं. आपण निघूया. आणि लगेचच नुपूर आणि गिरिजा दोघीही आपापल्या घरून निघतात सायली आणि अर्जुनला भेटायला. मग आता जेव्हा त्या सायली आणि अर्जुनकडे पोहोचतात तेव्हा नुपूर आणि गिरिजा ह्या दोघीही सायलीला म्हणत असतात, सायली काय गं एवढं सगळं घडून गेलं आणि तुला आम्हाला दोघींना हे सगळं सांगावंसुद्धा वाटलं नाही का? अगं आपण एवढ्या एकीमेकीच्या जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी आहोत. आपण एकीमेकीसाठी कायमच सख्या बहिणींसारख्या उभ्या राहिलोय आणि आज एवढं मोठं संकट तुझ्यावरती आलं होतं आणि तू मात्र आम्हाला या सगळ्यापासून दूर ठेवलंस. त्यावर सायली म्हणत असते, अगं काय सांगू तुम्हाला, संकट आणणारी सुद्धा घरातलीच व्यक्ती होती त्यामुळे बोलता येणं अवघड होतं गं. त्यावर नुपूर आणि गिरिजा म्हणजे असं विचारतात. त्यावर मग सायली म्हणते, तुम्हाला आठवतं मधुभाऊंच्याच आश्रमामध्ये माझ्याबरोबर प्रिया नावाची एक मुलगी होती? त्यावर गिरिजा म्हणते, हो मी ओळखते ना. त्यावर सायली म्हणते, मग तीच माझी सख्खी धाकटी जाऊ आहे आणि तीच आहे या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी. त्यावर नुपूर विचारते, काय म्हणजे हे कसं? मग सायली सांगू लागते, अगं ती मुलगी खूप जास्त नालायक आहे. आणि मग सायली प्रियाचा सर्व भूतकाळ नुपूर आणि गिरिजाला सांगू लागते. कशा पद्धतीने तिने मधुभाऊंना त्या खोट्या आश्रम केसमध्ये अडकवलं होतं, खुनाच्या आरोपात अडकवलं होतं पैशांसाठी. त्यानंतर कशी ती रविराज काका आणि प्रतिमा आत्यांच्या घरात घुसली त्यांची मुलगी म्हणून. त्यानंतर तिने कसे सँडीला फसवले, सँडीचे पैसे लुबाडले आणि त्यानंतर मग तिने आणखीन 1-2 बॉयफ्रेंड केले. ते सगळं 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 आता ती त्या दोघींना सांगते आणि मग म्हणत असते, इतकी नालायक मुलगी आहे ही आणि आत्ता ह्या ज्या बाईचा खून झालेला आहे तो खूनसुद्धा तिनेच केलेला होता. पण तिने ह्या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला गोवण्याचा प्रयत्न केला आणि आताही ती मोकार सुटलेली आहे कारण आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही आणि जो या सगळ्याचा साक्षीदार आहे त्याने सगळे स्वतःवर घेतले आहेत. आता त्याने हे का केलं का नाही काहीच माहीत नाही आहे. त्याबरोबर हे सगळं ऐकून गिरिजा म्हणते, देवा देवा देवा, अरे किती समजा अनपेक्षित आहे. नाही म्हणजे कुणीतरी इतक्या खालच्या पातळीला जाऊन सुद्धा वागू शकतं या गोष्टीवर माझा विश्वासच बसना झालाय. सायली अगं कसं सहन करता तुम्ही हे सगळं? आणि जर हे सगळं तुम्हाला माहिती आहे तर मुळात तुम्ही तिला ह्या घरामध्ये ठेवूनच का घेतलंय? तुम्ही तिला सहनच का करताय? त्याबरोबर नुपूरसुद्धा म्हणते, हो मला सुद्धा पटतंय गिरिजाचं म्हणणं. सायली अगं तुम्ही हे सगळं सहन करणं चुकीचं आहे. तुम्ही हे सगळं सांगून टाकायला हवं मग अश्विनला आणि तिच्या त्या बिचाऱ्या खोट्या आईवडिलांना. रविराज काका आणि प्रतिमा आत्यांबद्दल तू नेहमी किती भरभरून बोलतेस आणि ते अर्जुन भाऊजींचे गुरु आहेत ना. मग अर्जुन भाऊजींचे गुरु म्हटल्यावर ते सुद्धा खूप हुशार असतील. त्यावर लगेचच गिरिजा म्हणते, हो ना, मग इतक्या हुशार माणसाला कशी काय फसवू शकते ग ती मुलगी? इतकी चालाक आहे का ती? त्याबरोबर सायली म्हणते, हो इतकी चालाक आहे ती. तिच्याकडनं खरं कसं काढायचं काहीच कळत नाही आहे.
नुपूर म्हणते, अगं सायली, पण असं हातावर हात धरून बसून चालणार नाही, आपल्याला काहीतरी करायला लागणारच. कारण काय आहे ना, ही मुलगी जर असंच खोट्यावर खोटं बोलत गेली तर ह्यामुळे आपल्याला पुढे जाऊन जास्तीत जास्त त्रास होऊ शकतो. काहीही करून हिला म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर उघडी करायला हवी. त्याबरोबर मग सायली म्हणत असते, अगं हो, मला कळतंय, पण कसं? अश्विन भाऊजींचं त्या मूर्ख प्रियावरती डोळे झाकपणे आंधळं प्रेम आहे. अगं त्यांनी मनापासून तिला बायको म्हणून स्वीकारले. तिच्या विरोधात ते साधा एक शब्दही ऐकून घेत नाहीत. मग त्यांना सगळं सत्य आम्ही कसं सांगणार आहोत? त्यांना जर सगळं आम्हाला सांगायचं असेल ना, तर त्यासाठी आमच्याबरोबर पुराव्यांची जोडणी असणं खूप गरजेचं आहे. जर आमच्या हातात पुरावे असतील ना, तर आणि तरच आम्ही अश्विन भाऊजींसमोर तोंड उघडल्याचा फायदा होईल, नाहीतर काहीच उपयोग नाही. आणि प्रियाकडनं सगळं कबूल करून घेणं म्हणजे खूप अवघड आहे गं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी प्रिया पोहोचते. आता प्रिया रात्री तिच्या त्या खोट्या बॉयफ्रेंडला भेटायला गेलेली असते, जो की अर्जुनचाच मित्र आहे. पण आता त्याला जेव्हा ती भेटायला गेलेली असते तेव्हा त्याच्याबरोबर तिने ड्रिंक घेतलेली असते आणि ड्रिंकमध्ये ते आईस वगैरे असतं आणि त्यामुळे आता प्रियाला जरा हँगओव्हरही असतो आणि त्याचबरोबर तिला सर्दीही खूप झालेली असते. मग आता तिला हँगओव्हर असतो, त्यात सर्दी झालेली असते, त्यामुळे तिला म्हणजे आणखीनच जास्त त्रास होत असतो. तिला म्हणजे मळमळत असतं, तिला उलट्यासारखं होत असतं, तिला सर्दी झालेली असते आणि सतत तिला शिंका येत असतात, तिचं डोकं जड झालेलं असतं सर्दीमुळे. आता तिला खूप जास्त त्रास होत असतो. काय करावं काय नाही तिला काही सुचत नसतं. ती हॉलमध्ये येऊन तशीच सोफ्यावरती बसून जाते, डोळे घट्ट बंद करून घेते आणि मोठ्याने फक्त शिंका देत असते आणि म्हणत असते, अरे देवा, इतकी सर्दी पडसं झालं आहे, अश्विनकडे औषधही मागू शकत नाही. जर औषध मागायला गेले तर तो म्हणेल की तुला एवढी सर्दी, एवढं पडसं कसं काय झालं? मग काय सांगू त्याला? हे असंच अंगावरती रेटावं लागणार आहे, जाऊ देत, जरा खोलीत जाऊन पडते, असं म्हणत ती रूममध्ये जाते. आता हे सगळं काही नुपूर बघते आणि नुपूरला एक जबरदस्त आयडिया ताबडतोब सुचते. नुपूर म्हणते, सायली, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे, ज्यामुळे आपण हिच्याकडनं सगळं खरं वधवून घेऊ शकतो. त्याबरोबर आता नुपूरने हे असं म्हटल्यावर सायली म्हणते, कसं? त्यावर नुपूर म्हणते, माझ्याकडे एक काढा आहे, तो काढा आपण हिला द्यायचा आणि तो काढा हिला दिला ना की त्यानंतर बरोबर ही सगळं पोपटासारखं बोलायला लागेल. सायली म्हणते, काढा पिऊन खरं बोलेल? हे कसं शक्य आहे गं? त्याबरोबर मग आता नुपूर म्हणते, काढ्याची रेसिपी मी सांगते तशी असायला हवी, मग बरोबर पोपटासारखं बोलेल. त्यावर आता सायली म्हणते, सांग काय करायचं आहे ते. मग आता गिरिजा म्हणते, पण बाई, तिला त्याचा काही त्रास तर होणार नाही ना? नाहीतर आधीच तो अश्विन दादा तिच्या बाजूने, उगाच जर तिला काही जास्त कमी त्रास झाला ना तर नको ती पंचायत होईल. त्याबरोबर मग लगेचच नुपूर सांगते, नाही गं माझी बाई, काहीही त्रास होणार नाही तिला. मग गिरिजा म्हणते, हां मग सांग. मग त्यानंतर आता नुपूर ही गिरिजाला आणि सायलीला सांगायची सुरुवात करते. नुपूर म्हणत असते, अगं काढा काढ्यासारखाच बनवायचा. अश्वगंधा, वेलची, लवंग, त्याचबरोबर थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, तुळशीची 4-5 पानं आणि लवंग तेल, हे सगळं काही एका गरम पाण्यामध्ये उकळवायला घे आणि त्यामध्ये थोडंसं चिमटीभर मीठ घाल. 1 ग्लास पाण्याचा अर्धा कप पाणी कर किंवा त्यापेक्षाही कमी कर आणि तो काढा स्वच्छ व्यवस्थित एखाद्या कॉटनच्या रुमालावरून गाळून घे. त्याबरोबर सायली म्हणते, अगं पण यामुळे ती खरं कसं बोलेल? हे तर आपण नॉर्मली पितो. त्यावर ती म्हणते, आणि त्यामध्ये नंतर भांग मिक्स कर. भांगेची नशा तर तिला चढेलच ना आणि त्या काढ्याच्या चवीमध्ये तिला ते कळणारही नाही. सायली म्हणते, उत्तम उत्तम कल्पना आहे, मी लगेच करते. आणि मग नुपूर आणि गिरिजा तिथेच असताना सायली आता ताबडतोब प्रियासाठी तो काढा बनवून घेऊन येते आणि ती प्रियाला तो काढा देत म्हणते, हे घे, आईंनी पाठवला आहे म्हणून आणला आहे करून. सर्दी झाली आहे ना तुला, हा काढा पी, मग बरं वाटेल. प्रिया म्हणते, मला नको आहे तुझ्याकडनं काहीच. सायली म्हणते, नको आहे तर नको पिऊस, मला काय करायचं आहे, मी इथे ठेवून जाते, प्यायचं असेल तर पी, नाही तर मर. आणि मग सायली तो काढा तिकडे ठेवते आणि निघून जाते. त्याबरोबर मग प्रिया विचार करते, नाही, सायलीने जबरदस्ती केली नाही म्हणजे नक्कीच ह्या काढ्यात काही मिसळलेलं वगैरे नाही आहे. जर काही असतं तर तिने मला फोर्स केला असता, माझ्यासमोर पी पी असं. मग प्रिया आता तो काढा पिऊन घेते
आता काढा प्यायल्यानंतर प्रियाला नशा चढते आणि त्या नशेत आता प्रिया बडबडायला लागते, खून मीच केलाय, मीच त्या शांताला मारलं, मी आणि त्या संतोषला मीच धमकी दिली मी धमकी दिली नाही, मी धमकी नाही दिली, मी त्याला टॉर्चर केलं, नाही मी त्याला ब्लॅकमेल केलं, मी त्याला सांगितलं की तुझ्या बायकोचं मी ऑपरेशन करून देईन, मी पैसे देईन. आता मी कसलं करणार आहे ऑपरेशन, मी माझं काम केलं. आता ह्या सगळ्यातून मी सुटली. आता कोण संतोष, कसला संतोष, कोणाची बायको, कोण बायको. आता हे सगळं काही सायली काय करते, सायली शूट करून घेते तिच्या मोबाईलमध्ये आणि त्यानंतर मग ती प्रियाला झोपवायला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता अश्विन प्रियाची ही अवस्था बघतो आणि म्हणतो, सायली वहिनी हिला काय झालं. त्यावर सायली म्हणते, अहो काही नाही, तिला ना म्हणजे थोडंसं सर्दीसारखं वाटत होतं, डोकं वगैरे जड वाटत होतं, म्हणून तिने गोळी घेतली होती कसली तरी. मे बी तिला हाय पॉवरची गोळी खाल्ली असेल तिने, त्यामुळे ग्लानी आली असेल. बाहेर हॉलमध्ये पेंगत होती म्हणून मी हिला बेडरूममध्ये झोपायला घेऊन आले. जाऊ द्या, मी पाडते तिला, झोपवते तिला व्यवस्थित, तुम्ही बाजूला व्हा. मग अश्विन आणि सायली दोघंजण मिळूनच प्रियाला झोपवतात वगैरे. त्यानंतर मग आता सायली खोलीतनं बाहेर पडताना तिच्या मनात विचार येतो, हिला एवढी नशा चढली आहे की ही काय आत्ता रात्रभरात उठणार नाही. याच वेळी जर अश्विन भाऊजींची आणि यांच्या मित्राची भेट घालवून दिली आणि अश्विन भाऊजींच्या समोर प्रियाचा खरा चेहरा उघडा पडला तर खूप बरं होईल. मग आता सायली ही अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही काही महत्त्वाच्या कामात आहात का. अश्विन नाही म्हणतो. मग सायली म्हणते, माझं थोडं तुमच्याकडे काम होतं, तुम्ही जरा गार्डन एरियामध्ये याल का. अश्विन म्हणतो, गार्डन एरियामध्ये, वहिनी काय काम आहे ते बोल ना इथेच. सायली म्हणते, अहो इथे प्रिया झोपली आहे ना, उगाच आपल्यामुळे तिला बिचारीला कशाला डिस्टर्ब, म्हणून म्हणते प्लीज या ना गार्डन एरियामध्ये भाऊजी, माझं थोडं महत्त्वाचं काम आहे. त्यावर अश्विन म्हणतो, ठीक आहे तू हो वहिनी पुढे, मी जरा फ्रेश होऊन आलोच पटकन, आत्ताच हॉस्पिटलमधून आलो. सायली म्हणते, ठीक आहे मी वाट बघते हा गार्डन एरियामध्ये. आणि ती तिकडनं वर येते. वर येऊन ती अर्जुनला म्हणते, अहो ऐका ना, तुमच्या त्या मित्राला तुम्ही इथे आपल्या घरी बोलवून घ्या. अर्जुन म्हणतो, काय, अगं जर तन्वीने त्याला पाहिलं ना तर किती मोठी गडबड होईल तुला माहिती आहे ना. सायली म्हणते, अहो ती बघूच शकत नाही. त्यावर अर्जुन म्हणते, कसं. मग सायली सांगते की आज घरी गिरिजा आणि नुपूर आल्या होत्या आणि तेव्हा नुपूरने मला एक जबरदस्त आयडिया दिली. त्यानंतर मी प्रियाला झोपवून ठेवलं, आता ती काही शुद्धीवर येणार नाही. आणि मग सायली तो सर्व तामझाम अर्जुनला सांगते. अर्जुन सायलीचं कौतुक करतो आणि त्यानंतर तो त्याच्या मित्राला कॉल करून बोलवून घेतो. आता अर्जुनचा मित्र अर्जुन आणि सायली तिघंजणं गार्डनमध्ये अश्विनचीच वाट बघत असतात आणि त्यावेळी आता अश्विनही तिथे येतो. मग अश्विन विचारतो, दादा हा कोण आहे. मग अर्जुन म्हणतो, तुमची ओळख करून देतो, हा अश्विन माझा भाऊ आणि अश्विन हा तुझ्या बायकोचा बॉयफ्रेंड. त्यावर हे ऐकून अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. अश्विन अर्जुनकडे बघतो आणि म्हणत असतो, काय दादा काय बोलतोयस तू, हे तुझं तुला तरी कळतंय का. तू उगाच काहीही बडबडतोयस ना माझ्या बायकोचा. शी दादा ही मस्करीची वेळ नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, मी तुझी मस्करी करतही नाही आहे अश्विन, आणि मुळात हा विषय मस्करी करावा असा आहे का. नाही, कारण मला तरी वाटत नाही की या विषयावर सुद्धा मस्करी होऊ शकते. सगळं सांगतो. आणि मग अर्जुन आता अश्विनला सगळं सांगायला सुरुवात करतो, त्याच्या मित्राने कसं प्रियाला फसवलं, कसं ते सगळं त्यांनी घडवून आणलं वगैरे वगैरे. अश्विन म्हणतो, नाही हे सगळं खोटं आहे, माझा विश्वास नाही आहे या सगळ्यावर. त्यावर अर्जुन म्हणतो, माहीत होतं मला, पण तुला माहिती आहे मी पुराव्याशिवाय कधीच काहीच बोलत नाही आणि आजही माझ्याकडे योग्य ते पुरावे आहेत तुला दाखवण्यासाठी. आणि मग अर्जुन अश्विनला काही व्हिडिओ दाखवतो. एका व्हिडिओमध्ये तर प्रिया त्या तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे अर्जुनच्या मित्राला सांगत असते की माझा नवरा मला खूप त्रास देतो, खूप छळतो, मारतो, झोडतो, खूप सतवतो, मला ब्लॅकमेल करतो आणि माझ्या घरात माझे आई बाबा आणि एक भाऊ आहेत. माझ्या भावाला मला पैसे द्यावे लागतात, माझी आई सतत आजारी असते आणि माझे बाबा तर पॅरालाइज पेशंट आहेत. मग आता ह्या सगळ्यामध्ये मी काय करू, मला खूप त्रास होतो रे. आता हे सगळं बघून तर अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. अश्विन प्रियावरती इतकं प्रेम करत असतो, तो कधीच प्रियाला काहीच गोष्टीसाठी नाही म्हणत नसतो. नाही म्हणणं तर खूप दूरची गोष्ट, तो तर प्रियाचे सगळे हट्टसुद्धा पुरवत असतो. मग तरीही प्रिया एवढं मोठं खोटं का बोलली हे काही अश्विनला समजत नसतं. मग आता अश्विन हा
अर्जुनच्या त्या मित्राबरोबर हात मिळवणी करतो आणि आता ते दोघंजणं ठरवतात की आपण प्रियाला चांगली शिक्षा मिळवून द्यायची आणि चांगली अद्दलसुद्धा घडवायची. तर दुसऱ्या बाजूला अस्मिता जी असते तिला आता चैतन्याने जे नेलपेंट गिफ्ट केलेलं असतं, जे काही त्याने प्रोडक्ट गिफ्ट केलेले असतात ते विचार करते की आपण हे यूज करून बघूया. बाळ झोपलेलं असतं त्यामुळे तिला काही काम नसतं तेवढ्या वेळापुरतं. मग ती आता ते प्रोडक्ट मस्तपैकी ट्राय करायला घेते. त्या नेलपेंटने ती तिची नखं वगैरे छान रंगवते. त्यानंतर आता सचिन तिकडे येतो. सचिन आता अस्मिताच्या बोटांवर एवढ्या दिवसांनंतर नखांवर नेलपेंट बघून तिला विचारतो, अरे का ऑनलाईन शॉपिंग केलेली दिसते? त्यावर मग ती म्हणते, नाही नाही, ऑनलाईन शॉपिंग नाही केलेली, हे मला चैतन्याने गिफ्ट केलं आहे. आता चैतन्याने गिफ्ट केलं आहे असं तिने म्हणता क्षणी सचिन म्हणतो, ओ अच्छा, चैतन्याने गिफ्ट केलं आहे का? म्हणूनच हल्ली तुला माझी गरज पडत नाही काय, बरोबर ना? चैतन्य आहे ना आता गिफ्ट करायला. त्याबरोबर ती म्हणते, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे सचिन? सचिन म्हणतो, मला जे म्हणायचं आहे ते तुला बरोबर कळलं आहे अस्मिता. उगाचच्या उगाच तुला काही कळत नाही आहे, तुला काही समजत नाही आहे अशी नाटकं करण्याचा आव आणू नकोस. गरज नाही आहे त्या सगळ्याची. मला काय म्हणायचं आहे एवढं कळण्या इतपत नक्कीच तू शहाणी आहेस. आणि जर तुला कळत नसेल तर आणखीन स्पष्ट बोलतो. तो चैतन्य आहे ना म्हणूनच तुला माझी गरज पडत नाही. तो आहे म्हणूनच तर तुला माझी आठवण येत नाही. पूर्वी सतत सचिन सचिन करणारी माझी बायको अस्मिता हल्ली मला एक फोनही करणं गरजेचं समजत नाही, बरोबर ना? त्यावर अस्मिता सचिनला म्हणते, सचिन, इनफ इज इनफ. तुला लाज वाटत नाही? तू काय बोलतोस? तुला तरी कळतंय का? अरे भाऊ मानलंय मी त्याला. लहानपणापासून आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो आहे. अस्मिता ताई म्हणतो तो मला. आणि तू शी, बहिणी भावाच्या नात्याला एवढा मोठा कलंक लावायला निघालास. लाज नाही वाटत तुला हे असलं काहीतरी विचित्र बोलताना? सचिन, लाज वाटते मला तुला नवरा म्हणून घ्यायची. त्यावर लगेच सचिन म्हणतो, हो आता लाज वाटणारच ग, आता लाज वाटणारच तुला मला नवरा म्हणून घ्यायची, कारण आता तो आहे ना. त्यावर अस्मिता म्हणते, बास सचिन, तू तुझे सगळे लिमिट्स क्रॉस करतोयस, समजलं तुला? त्याबरोबर सचिन म्हणतो, अस्मिता तू तुझे लिमिट्स ऑलरेडी क्रॉस केलेस. सांग ना, सांग, तुझा नवरा घरात नसताना तुझा तो मानलेला भाऊ तुला का गिफ्ट देतो ग? तुझे सख्खे भाऊ आहेत ना 2-2, ते बरे कधी तुझ्यासाठी काही गिफ्ट घेऊन येत नाही. बरोबर हा मानलेला भाऊच कसा गिफ्ट घेऊन आला? हां, ते पण नेलपेंट. बरोबर हात पकडायचं असतात, ते हातच सुंदर दिसले पाहिजे असंच वाटत असेल ना त्याला. हां अस्मिता, तुला काय वाटतं मी घरात नसतो, घरातनं बाहेर असतो म्हणून मला तू काय रंग उधळतेस ते कळत नाही का? मला बरोबर सगळं माहिती असतं. तो सचिन वारंवार मी घरात नसताना तो चैतन्य वारंवार घरात येत असतो, तुला भेटायला येतो, आपल्या खोलीत येतो, तुझ्याशी तासनतास गप्पा मारतो. घरात सगळेजण असताना सुद्धा तुला कोपऱ्यात घेऊन बोलतो. तुला काय वाटलं मला समजत नाही? त्यावर ती म्हणत असते, सचिन बास झालं. तुझ्या नीचपणाला काही लिमिट्स आहेत का नाही? आता अस्मिताचा हा इतका वाढलेला आवाज ऐकून घरातले सगळे सदस्य त्यांच्या खोलीत येतात. आता प्रताप म्हणत असतो, अस्मिता अगं काय चाललंय? तुझा आवाज फार वरती आमच्या रूमपर्यंत येतोय. अर्जुन सायलीसुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. आता हा प्रकार खरं तर दुसऱ्या दिवशी सकाळच घडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, अस्मिताई व्हॉट्स रॉंग? अगं किती मोठ्याने ओरडतीस तू, माझी झोप मोड झाली, काय झालंय का एवढं ओरडायला तुला? त्याबरोबर मग अस्मिता म्हणत असते, माझं डोकं फिरलं होतं ना म्हणून अर्जुन तुझ्या विरोधात जाऊन मी माझ्या या नालायक नवऱ्याला माफ करूया असं म्हटलं होतं. त्यावर अर्जुन म्हणतो, असो, देर आहे दुरुस्त आहे, तुला अक्कल आली हे नशीब, पण असं घडलं काय की तुला एवढी ही अक्कल आली? त्याबरोबर मग ती सांगत असते, माझ्या या नालायक नवऱ्याने माझ्यावरती आणि चैतन्यावरती संशय घेतला, आमच्या बहिणी भावाच्या नात्याला हा कलंक लावायला निघाला. त्यावर हे ऐकून मग मात्र सायलीचा तोल सुटतो आणि यावेळी सायलीच आता सचिनची चांगली कान उघडणी करते. ती म्हणत असते, सचिन भाऊजी, आजपर्यंत नंदवा म्हणून मी तुम्हाला काही बोलले नाही, पण आज तुम्ही तुमची लायकी आणि तुमची कुवत दाखवून दिली आहे की तुम्ही किती नीच आहात, तुम्ही किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकता. लाज नाही वाटत तुम्हाला बहीण भावाच्या नात्याला कलंक लावताना? नाही म्हणजे तुम्ही तर नालायक आहातच, तुम्ही तर निर्लज्ज आहातच, पण दुसऱ्यालाही अशी नावं बोटं ठेवायला तुम्हाला काहीच वाटत नाही? जीभ झडली पाहिजे होती तुमची एवढ्या चांगल्या बायकोला हे असं काहीतरी बोलताना. अहो चैतन्य भाऊजी अस्मिता ताईला सख्ख्या बहिणीसारखं मानतात आणि तुम्ही त्यांच्यावरती संशय घेतलात.
शी सचिन भाऊजी शी, मला कीव येते तुमच्या बुद्धीची. आता सायली एवढं सगळं बोलल्यानंतर घरातली सगळीच माणसं एक एक करून सचिनची चांगलीच कान उघडणी करतात आणि सचिन मात्र गप्पपणे सगळं ऐकून घेतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.